नेहमीप्रमाणे जे आहे तेच या ठिकाणी असणार आहे. संघटनेच्या माध्यमातून जे पंच असतात त्यांना पंचांनाच या ठिकाणी आपण जबाबदारी ती सोपवलेली आहे. त्याचबरोबर समालोचन करणारे जे आहेत ते सुद्धा स्पर्धा संघटनेच्या माध्यमातून जे आहेत त्यांनाच आपण या ठिकाणी परवानगी देत आहोत. त्याचबरोबर पाण्याची सोय त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवलेली आहे. ॲरो फिल्टरचं पाणी माणसांना मिळेलच, तर त्याचबरोबर बैलाला सुद्धा ॲरो फिल्टरचं पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होईल याची काळजी आपण त्या ठिकाणी घेत आहोत. त्याचबरोबर कुणाला दुखापत होऊ नये याची काळजी पशुसंवर्धनचे अधिकारी त्या ठिकाणी, डॉक्टर त्या ठिकाणी असतील. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्ससुद्धा, मग काही दुखापत झाली, घटना घडली तर ॲम्ब्युलन्ससुद्धा त्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत. तर विशेषतः मोठ्या दादांच्या माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित होत आहे आणि ती अकलूजच्या परिसरामध्येच आहे, पण आनंदनगरच्या रोडवरती स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. 25-30 एकरचं तिथं क्षेत्र आहे, रान लेवल केलेलं आहे, काळी जमीन आहे आणि नेमाप्रमाणच्या फाटीचा अंतर असायला पाहिजे आहे ते त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि अकलूजपासून आनंदनगरला जाणारा, चाकोऱ्याला जाणारा असा हा रस्ता त्या ठिकाणी शिवकीर्ती बाग आहे, सर्वांना माहिती आहे, पण बाहेरून येणाऱ्यांना माहीत नसतं. त्या ठिकाणी कमानी लावणार आहोत आपण. त्या ठिकाणी आतमध्ये जाणाऱ्या बाहेरून आलेल्या लोकांसाठी दिशा दाखवण्यासाठी कमानी असणार आहेत. त्याचबरोबर कटआउट त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यामुळे काय अडचणी येणार नाही. तर स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि बक्षीसही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत. जवळजवळ 500पेक्षा जास्त स्पर्धक या ठिकाणी घेतील, असं भाग घेतील असा या ठिकाणचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षी 471पेक्षा जास्त स्पर्धक त्या ठिकाणी आलेले होते आणि प्रेक्षकांना त्याचा खूप आनंद या ठिकाणी झालेला आहे. ही स्पर्धा आयोजित करणं, बैलगाडी शर्यत सहसा कोणाला पाहायला मिळत नाहीत. ग्रामीण भागातले बैलगाड्या लोप पावलेल्या आहेत आणि शर्यत पाहणं हे उत्सुकतेचा भाग असतो, थरार असतो, थ्रिल असतं. कोणती गाडी येणार, कुठल्या गाडीचा नंबर येणार, अगोदरच प्रेडिक्शन चालू असतं, भविष्य अगोदरच वर्तवली जातात. हा बैला चांगला आहे, ही बैलगाडी चांगली आहे. मग गेल्या वर्षी गर्णिकेचा राजा होता, दुसरा बकासूर होता, आता आणखी नवीन सावका, मुसूर, दबंग, काय 303 बरेच असते नावं, कौतुकांना नावं ठेवलेली असतात. तर ते या ठिकाणी आपल्याला त्या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. पण स्टार्टपासून एंडपर्यंत पहिली गाडी कुठली येईल याची उत्सुकता गाडी मालकाला तर असतेच, त्याच्या चाहत्याला असतेच, पण प्रेक्षकांना सुद्धा तिथूनच निर्माण होते. जसं 2020 सामन्यामध्ये भारत जिंकणार का न्यूझीलंड जिंकणार, कोण जिंकणार ही जी उत्सुकता होती ती उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. स्पर्धा झाल्यानंतरच त्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळाला. तसंच या ठिकाणी ह्या बैलगाडीमध्ये सुद्धा कुठली बैलगाडी पहिली येणार आणि बक्षिसाचा मानकरी होईल हे त्याचं चर्चा त्या ठिकाणी त्या दिवशी 14 तारखेला होणार आहे. आणि नावाजलेले महाराष्ट्रात नावाजलेले बैलगाडी मालक आपली बैल या ठिकाणी आणणार आहेत. मध्य प्रदेशमधून सुद्धा काही लोक येणार आहेत असं कमिटीच्या लोकांनी सांगितलं, संघटनेच्या लोकांनी सांगितलं की मध्य प्रदेश, बुरहानपूर वगैरे ह्या भागातले बैलगाड्या या ठिकाणी स्पर्धेसाठी येणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. कर्नाटकातून येणार आहेत. विजय गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून हे स्पर्धा आयोजित होत आहे आणि सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि माननीय दादांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या इच्छेनुसार ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित होत आहे. आणि येत्या 14 तारखेला 14 मार्चला ही स्पर्धा सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. ड्रॉ टाकणारा जे आहे उद्घाटन त्या दिवशीच होणार आहे 14 तारखेला 8 वाजता. पण तो ड्रॉ किंवा प्रवेश त्या ठिकाणी जो घ्यायचा आहे, नोंद करायची आहे, प्रवेशाची नोंद करायची आहे ती 13 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्या ठिकाणी नोंद होईल. अशांचीच त्या ठिकाणी ड्रॉ टाकली जाणार आहे. ती 13 तारखेला 6 नंतर त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं ड्रॉ टाकण्याचा टाकले जाणार आहे.
आणि संघटनेच्या माध्यमातून जी काही नियमावली आहे त्याचं तंतोतंत त्या ठिकाणी पालन होईल. परंतु 13 तारखेला 6 वाजेपर्यंत आपला गाडी मालकांनी त्या ठिकाणी त्यांच्या गाडीची नोंद करणं आवश्यक आहे. उशिरा आलेला तिथं घेता येणार नाही, कारण संघटना आहे, कोणावरती अन्याय करायची काही भूमिका नसते. ते 6 वाजेपर्यंत सगळ्यांनी नोंद केली तर अतिशय उत्तम असतं, त्यांना सहभाग घेता येईल. उशिरा आलेला भाग घेता येणार नाही, त्यांचा उत्साह त्यामुळे किंवा त्यांची नाराज ती होऊ शकतात. त्यासाठी सर्वांनी त्याच्याबद्दल काळजी घ्यावी. परंतु माझा आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे की विजय गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित होत आहे आणि माननीय दादांच्या आणि सर्वांच्या आमच्या सर्वांच्या इच्छेनुसार आपण सर्वांनी बैलगाडी मालकांनी या ठिकाणी आपली बैलगाडीची नोंद करावी, सहभाग घ्यावा आणि या स्पर्धेला आपण प्रोत्साहन द्यावं असं सर्वांना आग्रहाची विनंती करतो. जय हिंद. आपणही या बैलगाडी शर्यत पाहायला या. पत्रकार जे आहे ते वाढवायचं का, दिवस वाढवायचं का, पत्रकार मधून करू शकतात. नंबर आपले आहेत, फोन नंबर आपल्या जाहिरातीवर आपण सांगितलेला आहे आणि मोबाईलवर शर्यत लाईव्ह असणार आहे. लाईव्हला इथले युट्यूब चॅनल जे आहेत आपल्या परिसरात त्यांना ते लाईव्ह करता काय सपोर्ट होईल का? काय गॅलरी ठेवलेली आहे त्यांना बसायला एवढी व्यवस्था नाही बरोबर आहे ती. आपल्याला घ्यावं लागतं, त्यावर कुठं आम्हाला देणार आहेत का? तुमच्या मान्यता असं तर ते देते, तसं आम्हाला देणार नाही. काय पाहिजे, काय टावर आहेच की, दुसरा टावर अजून उभा करू लोकल साठी आणखी एक टावर किंवा त्याची जागा तयार करू. दादा सांगितलं एखादा ह्यांच्यात तुमच्या कोण आहे आदिवासी सहकार महर्षी शंकरराव मोठे पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं बैलगाडा शर्यत या 14 मार्चला होणार आहे. त्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे आवडते नेते माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या इच्छेनुसार आणि त्यांनी सांगितल्यानुसार या ठिकाणी ही बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे. गेल्या वर्षी अकलूज परिसरामध्ये बैलगाडा शर्यत आयोजित केलेली होती, सहकार महर्षी बैलगाडा शर्यत. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि गावातील आजूबाजूच्या नागरिकांना ही स्पर्धा पाहायला मिळाली, तो त्यांना आनंद मिळाला. हे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे. खूप वर्षानंतर या ठिकाणी बैलगाडी शर्यती होत आहे. पूर्वी सहकार महर्षी असताना या मार्केट यार्डमध्ये सुद्धा बैलगाडी शर्यती आयोजित केल्या जात होत्या, पण नंतर शासन निर्णयानुसार बैलगाडी शर्यती थांबलेल्या होत्या आणि त्यासाठी प्रयत्न झाला, परवानगी मिळाली, आता बैलगाडी शर्यती सुरू झालेल्या आहेत. आणि त्यामुळे एक मात्र फायदा या ठिकाणी पाहायला मिळतो. देशी गोवंश संवर्धनाच्या दृष्टिकोनातून ही बैलगाडा शर्यत चालू राहणं ही अत्यंत चांगली गोष्ट ठरलेली आहे. त्याचं कारण जर पाहिलं तर जेव्हा आठवडे बाजार असेल, गाव जत्रा असतात, त्या ठिकाणी जर पूर्वीच्या काळात बघितलं, मधल्या काळात पूर्वीमुळे म्हणजे मधल्या काळात आवक एकदम कमी होती देशी गायीची, कारण लोक आता जर्सी गाय दूध उत्पादनाकडे वळालेले आहेत. देशी गाय गोवंश कमी खत्म होतोय का काय, अशी परिस्थिती भारतामध्ये आहे, सर्वत्र आहे. आणि बैलगाडी शर्यत सुरू झाल्यापासून मात्र देशी गायी आणि त्याचं संगोपन आता बऱ्याचशा ठिकाणी चांगल्या पद्धतीनं देशी गायी सांभाळल्या जात आहेत, बैलं सांभाळले जात आहेत, कालवडी सांभाळल्या जात आहेत. ही एक महत्त्वाची गोष्ट या बैलगाडी शर्यतीमुळं झालेलं आहे असं आमचं मत आहे. म्हणजे माझं मत आहे, सर्वांचं तेच मत आहे. किमती वाढल्या बैलांच्या सुद्धा, ही गोष्ट या ठिकाणी आहे. पण या ठिकाणी गेल्या वर्षी बैलगाडी शर्यत आयोजित केली. 450पेक्षा 471 बैलगाड्यांच्या लोकांनी स्पर्धकांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे. आणि बक्षीससुद्धा ठोस असं भक्कम असं मोठं बक्षीस गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी दिलेलं होतं. पहिल्या नंबरच्या दुसऱ्या नंबरच्या 8 स्पर्धकांना फायनलमध्ये आम्ही बक्षीस दिलं. यावर्षीसुद्धा बक्षीस मोठं आहे, 1.5 लाखाचं पहिल्या नंबरचं आहे. नंतर उतरत्या क्रमांकावर
8 लोकांना आपण स्पर्धकांना बक्षीस देणार आहोत. पण पहिला नंबर जो येणार आहे बैलगाडी, त्या बैलगाडी येणार आहे पहिली नंबरची, त्या दोन्ही बैलाला आम्ही झूल वापरणार आहे. जसं प्रत्येक वर्षी बैलपोळा असतो तेव्हा बैलाची सजावट धुवून त्याला सजावट केलेली असते, त्याचं कौतुक केलं जातं. तसं या ठिकाणी पहिला नंबर येणाऱ्या बैलाला या ठिकाणी झुली आम्ही देणार आहोत, बाशिंग देणार आहोत, शिंगामध्ये शेंब्या आम्ही बसवून देणार आहोत. हे उल्लेखनीय गोष्ट या ठिकाणी गेल्या वर्षी केली होती. त्याच पद्धतीनं यावर्षी सुद्धा आपण बैलाचं कौतुक, जो स्पर्धेचा हिरो ठरलेले आहेत अशा हिरोचं कौतुक करायचं भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचं कौतुक झालं, गाडी मालक सुद्धा खुश झाले. झुलीसाठी आम्हाला पहिलं बक्षीस मिळायला पाहिजे आहे यासाठी चुरस त्या स्पर्धकामध्ये होती असं पाहायला मिळालं. यावेळी सुद्धा झूल आणि पहिलं बक्षीस आणि कप या ठिकाणी आपण देणार आहोत आणि त्यामुळं स्पर्धकांची संख्या सुद्धा 500पेक्षा जास्त स्पर्धक या ठिकाणी या सहभागी होतील असं या ठिकाणी सांगायला काहीच हरकत नाही. नक्कीच 500पेक्षा बैलगाडीची आवक या ठिकाणी होईल. वाढलेला आहे बैलगाडी शर्यतीचा भाग घेणं, नवीन खोंड सांभाळणं आणि बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करणं याची स्पर्धा किंवा उत्सुकता किंवा स्पर्धा या ठिकाणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र तालुक्यामध्ये तर खूप आवड बैलगाडी शर्यतीची आहे. पहिल्यापासून बैलगाडी पळवणं, शर्यती भाग घेणं, शर्यती आयोजित करणं हे पहिल्यापासूनचं तालुक्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा आतासुद्धा सर्वत्र स्पर्धा होत आहेत. अकलूज परिसरामधल्या सर्व नागरिकांना, विशेषतः महिलांना सुद्धा ही स्पर्धा पाहता यावी अशा दृष्टिकोनातून गॅलरीची सोय गेल्या वर्षी केली होती. यावर्षी सुद्धा आपण गॅलरी उभा करणार आहोत. त्या ठिकाणी महिलांसाठी वेगळी सोय, पुरुषांसाठी वेगळी सोय असं त्या ठिकाणचं नियोजन असणार. बॅरिगेटिंग आपण त्या ठिकाणी दुतर्फा लावणार आहोत की जेणेकरून प्रेक्षक आत त्या बैलगाडीमध्ये ज्या शर्यतीमध्ये येऊ नये, कुणाला धोका होऊ नये, दुखापत होऊ नये याची काळजी त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. स्पर्धेचा लांबी जी आहे रेसची ती 1000 फुटापर्यंत लांबी आपण बैलगाडीच्या शर्यतीसाठी ठेवलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत आणि तालुका बैलगाडा संघटना यांच्या जे काही नियमावली आहेत त्या नियमावलीचं तंतोतंत पालन या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी CCTV बसवलेले आहेत. त्याचबरोबर ड्रोनच्याद्वारे त्याचा निरीक्षण केलं जाणार. स्पर्धा चालू झाल्यानंतर स्टार्टपासून फिनिशिंगपर्यंत, स्टार्टपासून शर्यतीचा एंडपर्यंत जे काही घटना त्या स्पर्धेमध्ये होणार आहे त्याचं चित्रीकरण त्या ड्रोनद्वारे या ठिकाणी करण्यात येणार.